अमेरिकेने लिहिली परत एक यशोगाथा. माझ्या प्रिय बालमित्रांनो, अमेरिकेने एकदा परत संपूर्ण जगासमोर हे दाखवून दिले आहे की अंतरिक्ष विज्ञानात, ज्याला की आपण स्पेस सायन्स म्हणतो, त्या क्षेत्रामध्ये ते सर्वात पुढे आहे. आज सकाळी म्हणजेच 10 एप्रिल रोजी 5 वाजता जेव्हा मी माझ्या मोबाईलवर अमेरिकेच्या अंतरिक्ष संस्था नासाची लिंक ओपन केली, तेव्हा स्क्रीनवर अंतरिक्ष यान इंटिग्रिटी ओरायन एक आगीच्या गोळ्यासारखा दिसत होता आणि अत्यंत तीव्र वेगाने तो पृथ्वीकडे येत होता. त्याचे वेग इतके अधिक होते, 40,000 किलोमीटर प्रति तास असे सांगितले गेले आहे की त्यामुळे तीव्र घर्षण होऊन त्याला बाहेरून आग लागली होती. मित्रांनो, ही सर्वात धोकादायक अवस्था असते आणि ही जवळपास 10 मिनिटापर्यंत राहते. याला संपूर्ण ब्लॅकआउट, टोटल ब्लॅकआउट म्हणतात. आणि ह्यावेळी यांचे पृथ्वीवर असलेल्या नियंत्रण केंद्र, ज्याला आपण मिशन कंट्रोल सेंटर म्हणतो, त्याच्याशी संपर्क तुटून जातात. मग यांच्या आत जे अंतरिक्ष यात्री, ज्यांना आपण ॲस्ट्रोनॉट्स म्हणतो आहे, त्यांचे काय? प्रिय बालमित्रांनो, यांना बाहेरून अत्यंत शक्तिशाली उष्मारक्षक कवच, ज्याला की आपण हीट शील्ड म्हणतो, ती लावलेली असते. हे कवच आगीला शोषून घेतात आणि अंतरिक्ष यात्री सुरक्षित राहतात. तरी पण ही अवस्था धोकादायक तर असतेच. मित्रांनो, ब्लॅकआउट अवस्था संपल्यानंतर इंटिग्रिटी आकाशात तीव्र वेगाने तरंगत दिसत होता. पण काही सेकंदांनी त्याचे पॅराशूट ओपन झाले आणि नंतर तो नियंत्रित वेगाने खाली येऊन सॅन डियागोच्या प्रशांत महासागरात उतरून गेला. मुलांनो, इथे एक प्रश्न आहे की यान समुद्रात बुडत का नाही? तर उतरते वेळी त्याच्या खाली लागलेले इन्फ्लेटेबल रॅफ्ट ओपन होऊन जातात, ज्याला आपण फ्रंट पोर्च म्हणतात. फ्रंट पोर्ट म्हणतो त्याला, फ्रंट पोर्च. आणि मग यान समुद्रात तरंगत असतो. प्रिय मित्रांनो, मिशन कंट्रोलनी घोषणा केली की ही एक अत्यंत सुव्यवस्थित मोहीम होती आणि सगळे काही ठरल्याप्रमाणे घडले. इंटिग्रिटी ओरायन 9 दिवस 1 तास 32 मिनिटे आणि काही सेकंदाने चंद्रमाची परिक्रमा करून पृथ्वीवर परत आला होता. मिशन कंट्रोलनी यांमधील अंतराळवीरांशी संपर्क करून ते ठणठणीत असल्याचे जाहीर करताच तिथे उपस्थित वैज्ञानिक टाळ्या वाजवून एकमेकांशी हात मिळवणी आणि गळाभेट करून आनंद व्यक्त करत होते. 10 दिवसापासून रात्रंदिवस काम करून त्यांनी जे परिश्रम केले होते ते आज यशस्वी झाले होते. मित्रांनो, अजून पण अंतराळवीरांना यानमधून बाहेर काढण्याची मोहीम होतीच, ज्याला रिकव्हरी ऑपरेशन म्हटले जातात. प्रशांत महासागराच्या ज्या ठिकाणी यान उतरला होता त्या ठिकाणी 6 वेगवान नौका, स्पीड बोट, जवळपास 50 सुरक्षा रक्षक आणि समुद्राच्या आत उडी मारणारे ज्यांना डायव्हर म्हटले जातात, ते वर आकाशात 2 हेलिकॉप्टर कमी उंचीवर उडत होते.
आणि एक पाण्याचं जहाज तेथून 3000 मीटरवर आधीपासूनच प्रतीक्षेत उभा होता. अगोदर स्पीड बोटवरील सुरक्षा रक्षकांनी यानाचे तापमान कमी झाले आहे की नाही आणि त्याच्या बाहेरून कोणत्याही प्रकारची विषारी वायू, हेझार्डस गॅसेस तर नाही याची खात्री केली. नंतर यानाची खिडकी, ज्याला हॅच म्हणतात, ओपन करून अंतराळवीरांना नौकेवर बाहेर काढले. येथून त्यांना हेलिकॉप्टरनी वर उचलून पाण्याच्या जहाजाकडे नेले, जे की जवळच उभे होते, आणि अंतराळवीर जहाजावर उतरले. मित्रांनो, ज्या वेळेला हे सर्व चालू होते तेव्हा प्रशांत महासागरात संध्याकाळची वेळ होती. मित्रांनो, ज्या वेळेला हे सर्व चालू होते तेव्हा प्रशांत महासागरात संध्याकाळची वेळ होती आणि सूर्यास्त होण्यात थोडाच अवधी होता. समुद्र शांत होते आणि ही मोहीम अत्यंत कमी वेळात संपवायची होती, कारण की सूर्य मावळल्यानंतर आणि समुद्र उघड झाले असता हे काम खूप कठीण झाले असते. पण रिकव्हरी टीम अत्यंत प्रशिक्षित असल्याने त्यांनी ही मोहीम कमी वेळात यशस्वी केली. चारी अंतराळवीर जेव्हा जहाजावर उतरले तेव्हा ते अत्यंत आनंदी दिसत असून हात हलवून तेथील लोकांचे अभिवादन स्वीकार करत होते. हे पाहून खूप बरे वाटले. येथून त्यांना मेडिकल चेकअपसाठी नेण्यात आले आणि इंटिग्रिटी ओरायनची चंद्र मोहीम अत्यंत यशस्वीरित्या संपुष्टात आल्याचे मिशन कंट्रोलनी जाहीर केले. मुलांनो, ह्या मोहिमेचे वैशिष्ट्य असे होते की मोहीम अमेरिकेने संपूर्ण जगाला लाईव्ह दाखवली. इतकंच नव्हे तर अमेरिकेने अत्यंत मोकळ्या मनाने या मोहिमेची सर्व बारीक सारीक माहिती संपूर्ण जगासोबत शेअर करून एकदा परत त्यांची श्रेष्ठता जगासमोर सिद्ध करून दाखवली आहे. प्रिय मित्रांनो, अंतराळात जाणे काही खायचे काम नाही. प्रिय मित्रांनो, अंतराळात जाणे काही खायचे काम नाही. आणि अंतराळवीरांनी त्यांच्या परिवाराच्या मनाची पूर्वतयारी करून घेतली होती की ते जर परत आले नाही तर त्यांनी काय करायचे आहे, कारण अंतराळात काही निश्चित नसते. तरी आम्हाला आनंद आहे की देवाने आमच्या प्रार्थना स्वीकारल्या आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जे अंतराळवीर लाखो मैल मानवतेच्या कल्याणासाठी एका अज्ञात यात्रेवर निघून गेले होते, त्यांना पृथ्वीवर सुरक्षित पाठविले. आम्ही नासाचे आभारी आहोत आणि हे जे व्हिडिओ संकलनाचे कार्य आम्ही केले आहे त्याच्या मागचे उद्दिष्ट या मोहिमेत ज्यांनी हातभार लावला त्यांचे गौरव करण्याचे असून बाकी काहीच नाही. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. प्रिय मित्रांनो, मी हे जे बोलत आहे त्या व्यतिरिक्त तुम्ही जे व्हिडिओमध्ये ग्राफिक्स दाखवले जात आहे ते पण बघा. त्याच्यातून पण तुम्हाला बरीच माहिती मिळेल. एकदा परत तुम्ही हे व्हिडिओ बघितले त्यासाठी तुमचे मनापासून खूप खूप आभार. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.
खूप खूप धन्यवाद.